नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत. उद्याच्याला एकादशी, काहीतरी वेगळं म्हणजे दाखवावं म्हणून मी आज तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्याचे पराठे दाखवणार. ते इतके सुंदर होतात, खूप छान होतात आणि मऊसूत होतात चांगले. ह्या एकादशीला तुम्ही हे करून बघा. काही साबुदाणा भिजवायचा नाही, अगदी 15 मिनिटात लगेचच्या लगेच. की आता आपण साबुदाणा भिजवायचा विसरलो म्हणून त्यासाठी खिचडी, बटाटा, साबुदाणा वडा, तेलकट काही, त्यामुळे तुम्ही आज फुलकेच करा. आणि उद्या एकादशीच आहे, आषाढी एकादशी. तुम्ही करून बघा आणि इतके मऊसूत होतात, खूप सुंदर होतात, खूप छान होतात. तुम्ही करून बघा. चला मग आता आपण पराठे कसे करायचे बटाटा साबुदाण्याचे ते बघूया. साबुदाणा बटाटा पराठा करण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा पीठ घेतलं. हे साबुदाणा पीठ माझ्याकडं पहिलंच घरात होतं. पण तुम्ही काय करायचं, साबुदाणा 1 वाटी घ्यायचा, खरपूस भाजायचा नाही, गरम करायचं, त्याचं मॉइश्चर घालवायचं आणि गार करायचा आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. बारीक त्याचं पीठच करायचं, चाळून घ्यायचं. ते 1 वाटी मी साबुदाणा घेतला. आता त्यामध्ये हे वाटण घेतले, मिरची आणि जिरे, ते यामध्ये टाकले. आणि 2 बटाटे किसून टाकले. साबुदाणा भिजवायचा नाही, काही कटकट नाही, 15 मिनिटात हा पराठा तयार होणार. माझे 2 बटाटे आता किसून झाले. आता सेंधव मीठ टाकणार आहे, ते चवीनुसार टाकायचं. आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर मात्र उपवासाला कुणाला चालत नसली तर घालू नका. मला एक मागं कमेंट आली, उपवासाला चालते का? आम्हाला चालते, तुम्हाला नसली चालत तर तुम्ही टाकू नका. आणि आता हे पूर्णपणे बटाटा आहे त्यामुळं पीठ जरा पूर्ण मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे वरीचे पीठ टाकणार. या बटाट्यामध्ये जेवढं पीठ होईल ते पूर्ण मिक्स करून घेतलं. आता थोडं पाणी लागेल तेवढं घ्यायचं, थोडंच लागतं पाणी बटाट्यामध्ये. अशा तऱ्हेने आपलं पीठ भिजून तयार झालं. पीठ सगळं भिजून झालं की अर्धा लिंबू पिळायचं, चव छान येते. मग पूर्ण गोळा काढून 5 मिनटं रेस्ट द्यायची. पीठ भिजत ठेवलंय. आता बटाट्याची भाजी करते. तूप टाकलं मी. आता थोडे जिरे, मिरच्या, बटाटे, मीठ, थोडं सेंधव मीठ उपवासात टाका. असं करा. वर आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाका. थोडी कोथिंबीर. आता आपण बटाट्याची भाजी बनवली. आता 2 चमचे दही टाकले मी, आधीच टाकले 2. आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा जिरे, मिरच्या 2 टाकल्या आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर.
सेंदव मीठ हे टाकलं. आता आपण मिक्सरवरनं बारीक करून घेऊ. ही अशी आपली पातळ चटणी तयार झाली. बटाट्याची आपली भाजी झाली, दही कोथिंबीरची चटणी झाली. आता काकडीची कोशिंबीर, म्हणजे आपण परत पराठे करायला सुरुवात करू. आता ही काकडी कचमून घेतली, किसून घेतली तरी चालेल. मी वेळीवर अशी कचमली. थोडी कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं, थोडा कूट शेंगदाण्याचा, आणि 1 चमचा दही. म्हणजे पोटाला थंडावा पण मिळणार, पोटभरीचा फराळ पण होणार. एकदम छान झाली कोशिंबीर आहे. आता पिठाचा आपण एक गोळा घेऊया. चांगला गोल करायचा. आता हे साबुदाण्याचं पीठ म्हणलं ना की कडेला चिरतच. ते काही गव्हाचं पीठ नाही किंवा आपला मैदा नाही. सगळ्याला पीठ लावायचं. हे वरीच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे मी, हे घरीच दळलं मी. जरा थोडंसं भाजलं आणि बारीक केलं आणि बारीक चाळणीने चाळलं. चिकटत असलं की थोडं पीठ लावायचं. सुंदर पराठे होतात, खायला पण सुंदर लागतात, मऊ राहतात. चिकटत राहिलं, बटाटा जास्त झाला ना तरी चिकटतं. प्रमाणातच घ्यायचं. एका वाटीला 2 वाटी बटाटे, म्हणजे आपलं चिकटणार नाही, पराठा छान येणार. आता हे आपल्याला कढाईत चिरलेच जाणार. मग आपल्याला छान गोल बघायचं. मग एक आपण ताटली म्हणा काही घ्यायचं झाकण, आणि ह्याने गोल पराठा तयार करायचा. कड्याचं काढून घ्यायचं. आहे ना, सुंदर झालं. आता गॅस माझा तवा तापलेला आहे, जरा बारीक करणार. तवा तापल्यावर जरा बारीक करायचं. आणि पराठा भाजून घ्यायचा चांगला. तर मी आता दुसरा लाटून घेते. खूप सोपे आहे हे. 15 मिनिटात तुमचा पदार्थ होणार. जेव्हा माझ्या मैत्रिणी नोकरीच्या आहेत, मग साबुदाणा भिजवा, खिचडी परत ती वापरली का नाही, खूप त्रास होतो. त्यापेक्षा कधीतरी बदल. साबुदाणा वडा तेलकट, ह्यात तेलाचं पण काय तुपाचं जास्त प्रमाण नाही. मस्त होतात पराठे, छान. उद्याच एकादशी आहे. तुम्ही हे करून बघा, म्हणून मी आदल्या दिवशीच करते. तूप लावून घेऊ आपण छान. अगदी फुलके होतात. ह्या एकादशीला तुम्ही सगळ्या घरात करा, सगळ्यांना आवडला. अशा तऱ्हेने आपले साबुदाणा बटाटा पराठा तयार झाला. त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर आणि कोथिंबीर मिरचीची पातळ चटणी. इतकं सुंदर, इतका फराळ, अगदी अगदी दणदणीत. एकादशी दुप्पट खाशी म्हणतात ना, ते खरंच आहे. तर तुम्ही नक्की एकादशीच्या दिवशी अगदी हे पराठे करा. आम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. बाय बाय.